श्री स्वामी समर्थांनी श्री गजानन महाराजांना दिला कोणता गुरुमंत्र? ऐका सुंदर कथा. श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गजानन महाराज यांच्या प्रकट होण्याची कथा ही श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. परंतु गजानन महाराज माघ वंद्य 7 शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबरा अवस्थेत दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शीते उचलून खात होते. या संदर्भात दासगणूंनी फार सुंदर लिहिलेले आहे. कोण हा कोठीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना. जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो, त्याचप्रमाणे बंकटलाल अग्रवाल याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्यांना महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे. दंड कर्दळ पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठायी झाली असे. तेव्हा बंकटलालाने त्यांना जेवणाविषयी विचारले. त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले, कारण महाराज त्यावेळी तुर्या अवस्थेत होते. तुर्या अवस्था म्हणजे जागृती म्हणजेच जागे असणे, सुषुप्ती म्हणजे झोपणे आणि स्वप्न अवस्था ह्या 3 अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा ब्रह्मस्थिती अथवा सहज समाधी असे म्हणतात. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास ह्या उक्तीप्रमाणे बंकटलालाचे घर झाले असे पंढरपूर. लांब लांबुनिया दर्शनास येती, लोक ते पावती समाधान. बंकटलालचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालकडे राहिले तरी देखील सच्चा परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालांतरानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराज देखील उपाधीपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात. शेगावात राहून महाराजांनी अनेक लीला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्ती मार्गाला लावले. सद्गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्गुरू होते. या संदर्भात असे सांगितले जाते की ज्या दिवशी तरुण वयातील गजानन महाराज हे स्वामी समर्थांना भेटण्यास अक्कलकोटला येणार होते, त्या दिवशी श्री स्वामी समर्थ अतिशय आनंदात होते. तसेच दुरूनच गजानन महाराजांना तेव्हा ते 17-18 वर्षे वयाचे होते, येताना पाहून ते अतिशय आनंदात उद्गारले, गणपती आला रे. त्यावर त्यांनी गजानन महाराजांना स्वतःच्या मांडीवर बसवून घेऊन त्यांचे प्रेमाने स्वागत केले. असे
सांगितले जाते की केवळ एकच महिना गजानन महाराजांना स्वतःजवळ ठेवून घेतल्यानंतर श्री स्वामींनी तारुण्य अवस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखवण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरुष देव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची आध्यात्मिक विषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले. त्यांच्याच सूचनेनुसार महाराजांनी पुढे आपले कार्यक्षेत्र शेगाव येथे निश्चित केले. देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच. दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहोत येथेच. तुम्हा सांभाळण्या परी सत्य, तुमचा विसर पडणे नसे. त्यामुळे जरी गजानन महाराजांनी समाधी घेतली तरी आजही त्यांच्या भक्तांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे. खरे तर 1878 मधील गोष्ट. महाराज प्रगट कसे झाले? शेगावच्या पातुरकरांच्या घरी एक कार्यक्रम होता. साऱ्या गावालाच जेवणासाठी निमंत्रण होते. पंचपक्वान्ने बनवली होती. पंगती सुरू होत्या. वापरून झालेल्या पत्रावळी बाहेर एका ठिकाणी गोळा करून ठेवल्या जात होत्या. अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरला. त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते. तो त्या खरकट्या पत्रावळीतील अन्नपदार्थ खाऊ लागला. त्याच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तुंब आणि मातीची चिलीम होती, परंतु चेहऱ्यावर अपार समाधान आणि शांती होती. बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी याच वेळी तिथून जात होते. त्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांना वाटले हा कोणी विक्षिप्त असावा, पण त्या तरुणाच्या मुद्रेवरील तेज विलक्षण होते. सर्व सृष्टीत परमेश्वर. अग्रवालांनी पातुरकरांकडून पंचपक्वान्नांनी भरलेले ताट आणले आणि त्या तरुणासमोर ठेवले. खूप आग्रह केल्यावर अखेर त्या तरुणाने सर्व पक्वान्ने एकत्र केली आणि खाऊन टाकली. नंतर तो जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला. ते पाणी घाण आहे, ते पिऊ नका, दामोदरपंत कुलकर्णी म्हणाले. घाण व स्वच्छ पाणी दोन्हीही सारखेच. उष्टे, खरकटे व पंचपक्वान्ने एकत्रच. सर्व सृष्टीत परमेश्वर आहे. घाण पाणी म्हणजेच परमेश्वर, स्वच्छ पाणी म्हणजेही परमेश्वर आणि पाणी देणाराही परमेश्वर आणि पिणाराही परमेश्वरच, तो तरुण म्हणाला. हे ऐकताच बंकटलालाची खात्री पटली की हा कोणी सामान्य तरुण नव्हे, हे कोणी विरागी साधू पुरुष आहेत. ते दोघे त्यांचे पाय धरण्यास धावले तोवर ते विरागी साधू अदृश्य झाले. हे साधू पुरुष होते साक्षात गजानन महाराज आणि ते शेगावात अवतरले तो दिवस होता शके 1800 मधील माघवद्य सप्तमी, अर्थात 23 फेब्रुवारी 1878. या दिवशी लोकांना त्यांचे प्रथम दर्शन झाले. ते मूळ कोण, कुठले, कुठून आले याविषयी कुणालाही काहीही माहीत नाही. महाराजांचा भक्ती उपदेश
श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोहोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून राहावे, कोठेही मुक्त संचार करावा, असे त्यांचे वर्तन होते. ते गुढी परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे महान संत होते. गणगण गणात पोते हा त्यांनी दिलेला मंत्र होता. त्यामुळेच त्यांचे नाव गजानन महाराज पडले. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे 3 मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. नमस्कार. गणगण गणात बोते